राम राम मंडळी, जय खानदेश. आता एक तुमच्यासाठी नवीन रचना घेऊन आलोय. शेतकरी शेतकऱ्याची व्यथा मांडतोय, शेतकऱ्याचे दुःख तुमच्या जवळ पोहोचवतोय. ते कसं वाटलं नक्की सांगा. त्याचं शीर्षक आहे शेतकरी राजा. शेतकरी राजा, तुझी पूर्वापार चालत आलेली विटंबना आता पाहत नाही रे. लहानसा उद्योजक त्याचा माल भावात विकतो. लहानसा उद्योजक त्याचा माल भावात विकतो आणि श्रीमंत होऊन 5-10 कंपन्या उभ्या करतो. पण तू कधी एकरभर शेतीचा माल ठरवून विकलायस? पण तू कधी एकरभर शेतीचा माल ठरवून विकलायस? उलट सावकारी, बँक, नातेवाईक यांची कर्ज डोक्यावर घेऊन शेवटी तीच जमीन विकलीस ना शेतकरी राजा. मग किती दिवस किती दिवस हे लाचारीचे जीवन जगणार आहेस? किती दिवस हे लाचारीचे जीवन जगणार आहेस? सरकार तुझ्या पाठीशी नाही आणि कधीच नसणार आहे. सरकार तुझ्या पाठीशी कधीच नाही, कधीच नसणार आहे. आता एकच उपाय उरलाय. होय, संप करा. वर्षभर संपूर्ण भारतात शेतमालच पिकवू नका. तशीच ठेवा जमीन पडीक रिकामी आणि नापीक. तशीच ठेवा जमीन पडीक रिकामी आणि नापीक. ओसाड. होऊ दे सरकारचे हाल. होऊ दे सरकारचे हाल. पेटू दे महागाईचा वनवा. मग कळेल या गेंड्यांच्या कातडीच्या पुढाऱ्यांना आणि शेतकरी थांबला तर देश थांबतो. मगच येईल इज्जत तुला. मगच ठरेल या मालाला भाव. मगच ओळख मिळेल तुला या मातीच्या पुत्राला. उठ मर्दा शेतकरी राजा, तुला विनवतोय. उठ मर्दा. क्रांतीतून कृती घडते. क्रांती कृतीतून घडते. उद्या तुझाच असणार आहे. जर आज तू लढला तर. धन्यवाद.